श्रद्धा ही मुळात अंध असते. ती अंध असणं अपेक्षित आहे. श्रद्धा ही अभ्यास करून ठेवली जात नाही. तुम्ही कधी बघितलं असेल, मुलाला बाप असा उचलून वरती फेकत असतो. त्याला माहित असतं ना की आपल्याला हा धरणार आहे. त्याची ही जी श्रद्धा अंधश्रद्धा, त्याला पहिल्यांदा फेकलं तरी ते थोडंसं रडेल, पुढच्या वेळेला त्याला फेकलं तर हसायला येतं. आता एखाद्या वेळी त्याने हात काढून घेतला तर, पण तसं होत नाही ना. ही अंधश्रद्धाच आहे त्याची, पण ती अंध अपेक्षित आहे ना. तिथे ते सुखात हसतं ना वरती गेल्यानंतर, त्यामुळे आम्हाला परत फेक म्हणतं. मी तर असा 1-2 व्हिडिओ बघितले की ज्याच्यात मुलांसारखं कुत्री मांजरी सुद्धा करून घेतात. त्यांना पण आवडतं ते, कारण ती अंधश्रद्धा आहे. ती अंधच अपेक्षित आहे आपल्याला. पण विश्वास मात्र डोळस असतो. अनुभवानी जो येतो ना त्याला विश्वास म्हणतो, आणि तो डोळस असला पाहिजे. कारण आता हे जे काय फसवेगिरी साईट्स मी तुम्हाला सांगतो, सहज शक्तिपात दीक्षा किंवा असं दीक्षा म्हणून सर्च करा, तुम्हाला एक 5-50 साईट्स येतील. त्याच्यावरती तुम्ही एखादा फॉर्म भरायला असतो, तो फॉर्म भरला की लगेच दीक्षेची तारीख येते. उत्तर कोणी दिलं? कम्प्युटरच्या प्रोग्रॅमने दिलं. म्हणजे दीक्षा पण कम्प्युटर देणार आहे का तुम्हाला तिथं? इतकं उथळ करून ठेवलेलं. ज्याला काहीच माहिती नसतं त्याला ते खरं वाटतं, पण त्या खरं वाटण्याच्या भानगडीत श्रद्धेचा तर बाजार होतोच, पण त्याचं जे काय मानसिक संतुलनच बिघडतं त्याच्यानंतर, ते खूप जास्त प्रमाणात तोट्याचं आहे.